बाप्पा गणपती बाप्पा मोरया। सो हॅलो मित्रांनो, आज गणपती बसणार आहे, त्यामुळे सगळं काही प्लॅनिंग चालू होती कालपासून आणि फायनली आमचं बाप्पाचं डेकोरेशन कम्प्लीट झालंय। चल मल्हार, आपण सगळ्यांना बाप्पाचं डेकोरेशन दाखवू। तू मल्हार पूर्णपणे बाप्पाजवळच थांबलेला आहे। बाप्पाजवळ त्याचं, बाप्पावर खूप खूप प्रेम आहे आमच्या मल्हारचं, त्यामुळे तो पिशवी काढण्याचा प्रयत्न करतोय। आम्ही बाप्पाला झाकलो होतं, परंतु मल्हारने ते शक्य करवलेलं नाहीये। तर आता पुन्हा आम्ही तुम्हाला आमचं डेकोरेशन दाखवायला घेऊन जातो। मल्हार दाखवणार तुम्हाला डेकोरेशन। मी आणि मल्हारची एंट्री मध्ये डिस्टर्ब करायच्या, परंतु पूर्णपणे रात्री आपल्याला डेकोरेशन बघायचंय। डेकोरेशन कुठे आहे? गोष्टी आणून ठेवल्या, मल्हार युट्यूबवर बघून असो, इन्स्टाचे रील्स बघून असो, किंवा स्वतःचे काहीतरी क्रिएटिव्हिटी करून दाखवण्याचा प्रयत्न करत होतो। माहित नाही कसं बनलंय फायनली, तुम्हाला कसं वाटलं, काय काय गोष्टी आवडल्या नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सांगा। आणि हे बघू शकता तुम्ही, साईडला मस्त फुलं लावले आहेत। आम्ही झुंबर आणलंय बाप्पासाठी, बरोबर बाप्पाच्या डोक्याच्या वरती झुंबर असेल, खूप छान दिसत होतं म्हणून ते गायत्रीने सांगितलं होतं। आणि साईडला ते गोल्डन कलरचे मस्तपैकी आपण वरून सोडतो त्याप्रमाणे त्या गोष्टी आणलेल्या होत्या। मस्त डेकोरेशन वाटत, तर आम्हाला तो खूप आनंद झाला। काल नाईट पर्यंत आम्हाला डेकोरेशन करण्याची मज्जा आली, कारण बाप्पा बसणार आहे म्हटल्यानंतर मराठी माणसाला किंवा देशातील कोणाला पण उत्साह आपल्या घरात, आपल्या सोसायटीत आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात निर्माण होत असतो, कारण की गणपती बाप्पाच ते सगळं काही एन्व्हायरमेंट क्रिएट करत असतो। म्हणून सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोरया। गायत्रीची वेगळीच लगबग चालली, बघू शकताय गायत्री। गायत्री कशाची लगबग ही? हा, ओ कळस या ठिकाणी कळस पूजा करावी लागेल, कळसाची स्थापना करावी लागते आय थिंक, तर त्याची धावपळ चालली आहे। आम्हाला स्पेशली बाप्पा पुढच्या घरात बसवायचा होता, परंतु ह्या एका व्यक्तीमुळे ते शक्य होणार नव्हतं, कारण की आम्ही प्रयत्नही केला, परंतु ह्या व्यक्तीने पूर्णपणे जे डेकोरेशन केलंय त्याचं खराब करून टाकलं होतं। त्यामुळे आम्ही प्लॅन ठरवला की ह्या वर्षी त्याचा हात पोहोचणार नाही, अशा प्रकारे ही जागा निवडली आम्ही फायनली। गायत्री कळस पूजा करते। ओ, मल्हारचा हात तरी पोचू शकतो हे सिद्ध केले मल्हारने। मल्हार थांब, मल्हार नको ना तू, मल्हार असं करू रे बाबा। फायनली या ठिकाणी कळसाची स्थापना झाली आहे, घरच्या घरी स्थापना करतोय, त्यामुळे काही चुकी झाली तर त्यामुळे माफ करावं। अशा प्रकारचा व्हाईट कापड आणला होता, बॅकग्राऊंड मध्ये पुढच्या साईडला मस्त गोल्डन कापड होता। तर सगळ्यांचं डेकोरेशन आजपर्यंत व्हिडिओ किंवा व्हॉट्सअप स्टेटस बघितले खूप छान होते, आणि प्रत्येकाला वेगवेगळा उत्साह असतो आणि तो या माध्यमातून आपल्याला चान्स भेटतो। हो, पुन्हा त्या ठिकाणी भाऊंनी घाण केलेली आहे। गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा। मल्हार बाहेर आला म्हणजे हेच त्याचं असतं, कुठे जायचंय, रस्ता कुठे, आणि हे आमच्या घराची एंट्री आहे, तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे सजवलेलं आहे। गणपती आणला आणि त्यानंतर गायत्रीने दरवाजाच्या आधीच एंट्री करायच्या आधी जी पूजा केली जाते बाप्पाची, ती बाप्पाची पूजा तिने उरकवली। आणि त्याच्यात मल्हार भाऊ फार शांत होता, कारण मल्हारचं खेळणं वेगळंच चालू होतं, त्याच्यामुळे आम्हाला थोडा टाइम भेटला आणि प्रॉपर पूजाही करण्यात आम्हाला सक्सेसफुल भेटलं। मागे ना, गणपती बाप्पा मोरया। मोरया। गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पा मोरया। चला लागा हरता दुःख हरता वार्ता विघ्नाची
घरचा गणपती बसला होता, त्यानंतर आम्ही जे बँड पथक होतं त्यामध्ये आम्ही आता सोसायटीच्या गणपतीसाठी तयारी चालू केली होती. आणि तुम्ही बघू शकता सगळेजण ड्रेस कोडमध्ये रेडी होते आणि आता गणपती बाप्पासाठी बँड वाजवणार होतो. गणपती बाप्पाचं आगमन झालं होतं आणि आम्ही आता वाटचाल केली होती स्टेजकडे. गणपतीची मिरवणूक सोसायटीमध्ये चालू झाली होती आणि आम्ही ढोल वाजवून पूर्णपणे हाताची स्किनी निघाली होती. तर परंतु ते गणपती बाप्पाच्या याच्यात आम्हाला कळत नव्हतं, कारण तो आनंदच वेगळा असतो. तुम्ही बघू शकता. सो गणपतीला सोसायटीमध्ये पूर्णपणे एक सर्कल मारल्यानंतर आम्ही मग विंग सी मधून एंट्री केली जाते आणि एच्या दिशेने आम्ही एंट्री करतो आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाला बसवण्यात येतं. मल्हारची जरी तब्येत खराब होती तरी मल्हारला मी खाली आणलं होतं की गणपती बाप्पा कसा बसतो, लोक किती आनंदाने हे बघतात, सगळे बघून तो नक्कीच हॅपी होईल. आणि तसंच झालं. सगळ्यांचा आनंद बघून तो नक्की हॅपी झाला होता. आणि मुलांना या सगळ्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे, कारण की आपल्याला आपल्या परंपरा जपायच्या असतील तर नवीन पिढीमध्ये त्या रुजवल्या गेल्या पाहिजे. म्हणून नक्कीच आम्ही तो एक प्रयत्न केला होता.